नमस्कार मित्रांनो. सो आज आपण वेकेशनसाठी आज आपण फर्स्ट टाईम बाहेर चाललेलो आहे. तर आज आपण तिकीट पण परचेस केलं आहे. मी तुम्हाला तिकीटबद्दल निवांत एक सेपरेट ब्लॉगमध्ये सांगेन. कशाप्रकारे आपण फिरायला आल्यावर कशाप्रकारे आपण जाऊ शकतो, कसे तिकीट्स परचेस करू शकतो, एक त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच बनवेन. पण आता आपण एक प्लेसला चाललेलं आहे, ते रुपयामध्ये इम्पेरियल तुम्ही बघू शकता. सो आपण चाललो आहे ह्या प्लेसला. आपलं लास्ट स्टेशन आहे. तर जाण्यासाठी किती वेळ लागेल ते पण सांगितलं त्यांनी. 25 मिनिट्स सांगितलं. 28 मिनिट्स लागतील आपल्याला त्या लोकेशनसाठी जाण्यासाठी. आपल्याला अजून 28 मिनिटाचा प्रवास करायचा आहे ट्रेनमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी कसं पुढे गेलो त्याची माहिती पण देतो तुम्हाला. चला पुढचं दाखवतो मी पोहोचल्यावर. सो आपण आता ईस्ट गेटने जाणार आहे. तुम्ही बघू शकता मी मॅप काढला आहे आणि त्यानुसार आता आपण त्या लोकेशनला जाऊया. ॲक्च्युली आम्ही पहिले वेस्ट गेटला चाललो होतो, पण नंतर लक्षात आले की आपल्याला ईस्ट गेटने जायचं आहे. सो हे ईस्ट आणि वेस्टचं कन्फ्युजन खूप सारं होतं. मोठ्या स्टेशनला जेव्हा येतो आपण तर त्याचं थोडासा चेक करावं लागतं आपल्याला. हे बघा, चला दाखवतो पुढचं. सो आपण या लोकेशनला चाललो आहे. सनशाईन सिटी इकडे आहे. $34, $35. सो आता ऑलमोस्ट 2:30 वाजले. तर आम्ही अजून काही लंच वगैरे केलेलं नाही आहे. सो पहिले असा विचार केला आहे की इथं आम्हाला रिसेंट मॅगडी दिसलं आहे. सो आम्ही पहिले मॅगडीमध्ये काहीतरी लाईट वेट खातो. आम्ही इंडियन रेस्टॉरंट पण आहे तसं जवळपास इथं, पण इंडियन रेस्टॉरंटला आम्ही जस्ट इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्ही ट्राय करतो. सो त्याच्या पहिले आम्ही इथं लाईट ह्याच्या पहिलं तर आम्ही काहीतरी लाईट खातो इथं. सो चला मॅगडीमध्ये जातो आहे आपण. तो अशा प्रकारे आम्ही घेतलेला आहे. सो चला एन्जॉय करूया. त्यानंतर आपण जाऊया आपल्या लोकेशनला. बाय बाय. सो आमचं खाऊन झालेलं आहे. स्वतः आम्ही निघलो आहे. फक्त 800 मीटर आहे आमच्यापासून तो. सो ते लोकेशन फॉलो करूया. त्याची बघू शकता किती आहे.
ॲक्च्युली टुकीमध्ये आल्यावर ही रश नॉर्मल आहे, ह्याच्यापेक्षा पण खूप जास्त रश असते. सो आता आपण तरी आता हे वॅकेशन्स चालू असल्यामुळे एवढी पब्लिक अजून तरी दिसत नाही आहे. आणि आज न्यू इयर, आज 31 डिसेंबर असल्यामुळे ही रश संध्याकाळी खूप जास्त राहील. लिटरली चालायला आपल्याला प्रॉब्लेम होईल, एवढी रश होणार आहे. सो आपण जसं होईल तसं आपण त्या हिशोबाने करूया प्लॅन. आमचं लोकेशन अजून 600 मीटर्स दाखवत आहे. 600 मीटर दाखवत आहे अजून, ते बघू शकतो. सो आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे. हा आहे सनशाईन मॉल. गुगलला चेक केलं होतं याच्याबद्दल, तर त्यांनी सांगितलं 16 फ्लोअरला आहे, 60. पण मला नाही वाटत 60 वाला फ्लोअर ह्या मॉलला तर 60 फ्लोअरचा आहे म्हणून. सो लेट्स सी, बघूया, इन्फॉर्मेशन काढूया पहिले. तुम्ही बघू शकता खालचं. सो आपण पोहोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. यू लाईक इट? सो चला आपण तिकीटचं इन्क्वायरी करूया, आपल्याला कशा प्रकारे कव्हर करता येईल. Two adult, 1 kid. So आपलं बिल होत आहे ऑलमोस्ट 6500 तिघांसाठी. 6500 होत आहे, तुम्ही बघू शकता. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे होते प्राइस लिस्ट. आरिगतो गोजाइमासु. हाय.
चाललो आहे आता सेकंड फ्लोअरला. बघू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे. सो आता आपण पेंग्विनच्या शोसाठी खाली चाललो आहे. आपण बघू शकता तुम्ही. Yeah, come on. ये चला.
सो आपलं प्लेस बघून झालेलं आहे. आता आपण एक्झिट करतो आहे. तुम्ही बघू शकता लिफ्टसाठी वेट करतो आहे. सो कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, खूप छान होता. काव्या तुला आवडला? वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या aquarium मध्ये फिश वगैरे भेटले. म्हणजे अजून animals बघायला भेटले. मस्त होतं. कधी या मित्रांनो एकदा visit करा. नक्की नेक्स्ट टाइम जपानला आलं की एकदा नक्की विजिट करा. टोकियोपासून हार्डली 20 मिनिटात आहे खूप छान आहे. आणि लहान मुलांसाठी खूप स्पेशल आहे. सो आता आपण रिटर्न चाललो आहे. तुम्ही बघू शकता आपण स्टेशन साईडने चाललो आहे आता. तुम्ही बघू शकता 5:30 वाजले आणि किती अंधार झाला आहे ते. मित्रांनो खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नेक्स्ट टाइम जर जपानला येत असाल किंवा जपानमध्ये असाल तर इथे येऊ शकता. लहान मुलांसाठी खूप बेस्ट प्लेस होते हे. तर तसं जर बघायला गेलं तर 2600 2600 रुपये हे ॲडल्टसाठी होतं. आणि जे एलिमेंटरी स्कूलमध्ये आहे जसे की 5 वर्षापेक्षा 5 ते 12 वर्षापर्यंत आहे त्यांचं 1300 रुपये तिकीट होतं. आणि जे 5 वर्षापेक्षा लहान आहे अबाऊ 5 इयर्स ओल्ड किंडर गार्डनमध्ये जे आहे तर त्यांनासाठी फक्त 800 रुपये तिकीट होतं. तर अशा पद्धतीचं होतं पण वर्थफुल होतं. सो आम्हाला आवडलं, काव्याला पण छान आवडलं. सो मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे. अजून काय आपण घरी चाललो आहे.